संबोधित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या आमच्या मार्गदर्शक आदरणीय पंकजाताई, या मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीरंगप्पा, आमदार उमाताई, आदरणीय कवेकर साहेब, आपल्या सर्वांचे लाडके दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या धर्मपत्नी अश्विनीताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी खासदार आदरणीय अमरदादा साबळे, खाडे सर, अमित, एकनाथराव, आता व्यासपीठावर असलेले सगळे नगरसेवक, नगरसेविका, सगळे पदाधिकारी, सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना, आज ज्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं जातोय, ती निवडणूक अचानक आणि अशा पद्धतीने आपल्या समोर येईल असं आपल्या मनी ध्यानी सुद्धा नव्हतं. आणि अचानक ही निवडणूक समोर येत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं, लक्ष्मण भाऊंच्या अंत्यविधीच्या दिवशी अनेक राजकीय पक्षाची नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर शोक सभा झाली, काही ठिकाणी अनेक राजकीय मंडळी त्या ठिकाणी आली आणि आपलं आपलं मत, आपला आपला अनुभव लक्ष्मण भाऊंच्या संदर्भातला त्या ठिकाणी व्यक्त त्यांनी केला. व्यक्त करत असताना 1986 पासून ही महानगरपालिका झाल्यापासून तर आतापर्यंत 2023 पर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या नेत्यांनी लक्ष्मण भाऊंबरोबर काम केलं, त्या सगळ्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करताना लक्ष्मण भाऊंचा 38 वर्षाचा राजकीय प्रवास सांगत असताना, लक्ष्मण भाऊंच्या कुटुंबाचं योगदान सांगत असताना, लक्ष्मण भाऊंनी या शहरासाठी केलेलं काम सांगत असताना सगळ्यांचा कंठ दाटून येत होता. सगळ्यांना वाटत होतं की लक्ष्मण भाऊ आणि हे शहर एक असं नातं आहे. अनेक राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना माहिती आहे, प्रत्येक 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली आपली बाजू आपल्या आपल्या पद्धतीने मांडत असतो, आपले आपले विचार, आपल्या आपला अजेंडा त्या ठिकाणी मांडत असतो. पण आमच्या लक्ष्मण भाऊंनी 5 वर्षाच्या निवडणुकीत ज्या वेळेस आपल्या पक्षाचा अजेंडा मांडला, निवडणूक झाली, दुसऱ्या दिवशीपासून सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र करून या पिंपरी चिंचवड शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. कधी हा विचार केला नाही की हा या पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे, तो त्या विचाराचा आहे, तो त्या विचाराचा आहे. त्यांनी नेहमी हे ठरवलं की हा माझ्या पिंपरी चिंचवड शहराचा आहे का राजकीय विचार दुसऱ्या माझ्या विरोधातल्या राजकीय विचाराचा माणूस असला तरी त्याचं योगदान सुद्धा या शहरासाठी पाहिजे. आणि म्हणून त्याचा विचार, त्याच्या सूचना सुद्धा त्यांनी नेहमी त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या कामामध्ये नेहमी त्याची अंमलबजावणी केली, त्याला सहभागी करून घेतला. अनेक लोकांनी त्यांच्याकडनं अनेक कामं करून घेतली. काही लोकांनी तर त्यांच्या नावावर काही आपल्या मला बोलायचं नाही पण केलं, बरंच काही केलं. मी या व्यासपीठावर कुणावर आरोप करायला उभं राहिलेलं नाही. मला माझ्या भगिनींना विचारायचं, माझ्या मातांना विचारायचंय, आपल्या शेजारच्या कुटुंबात आपण शेजारी राहत असलेल्या एखाद्या कुटुंबाचं दुःखद घटना झाली तर आपण सगळे राग, रुसवे, फुगवे विसरून त्या दुःखात सहभागी होतो, जातो, त्याचं सांत्वन करतो, त्याच्या मागे उभं राहतो. मनात राग नसतो, मनात एक संवेदना असते. एका त्या दुःखाप्रती संवेदना असते. ती संवेदना काय असती? माझ्या धर्मात, माझ्या या समाजात मला एक संवेदना आहे, मला दुःखाची संवेदना आहे. मी दुःख जाणतो आणि हे दुःख या जगताप परिवारावर आलं आणि सगळ्यांनी त्या दुःखामध्ये साथ द्यायची, ही निवडणूक बिनविरोध करायची. तर माझ्या या भगिनीला आपल्या समोर येण्यासाठी त्यांनी भाग पाडलं. कुणाला पटेल? अरे 5 वर्षांनी निवडणूक असती तर लक्ष्मण भाऊ आमच्या असते तर तुम्हाला तोड उत्तर देण्यासाठी आम्हाला आमची गरज पडत तिथे यायला लागली. पण आज माझ्या भगिनी मागे आपल्याला उभं राहिलं सुद्धा थोडा सुद्धा लाज वाटली नाही आपल्या समोर. अरे आज ज्या ज्या लोकांनी शोकसभेला आपलं भाषण व्यक्त केलं, मत व्यक्त केलं, ज्या ज्या लोकांनी अंत्यविधीच्या वेळेस आपलं मत व्यक्त केलं, त्या लोकांना माझा प्रश्न आहे, 1986 पासून तर आतापर्यंत लक्ष्मण भाऊचं योगदान या शहरासाठी आहे, विकासामध्ये योगदान आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रमंत्री समजून जर त्यांनी काम केलेलं आहे तर मग का त्यांच्या मागे उभा राहिला नाही, का त्यांच्या धर्मपत्नी मागे उभा राहिला नाही?
अरे अनेक आरोप करता तुम्ही, आरोपाला उत्तर द्यायला अश्विनीताईंची गरज नाही. अनेक भारतीय जनता पार्टीचे मातबर लोक आहेत की जे तुम्हाला उत्तर देऊ शकतात. पण ही निवडणूक उत्तर देण्यासाठी नाही मित्रांनो. ही निवडणूक गेल्या 2017 पासून तर 2023 पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लक्ष्मण भाऊंनी केलेलं काम, लक्ष्मण भाऊंचं असलेलं 38-40 वर्षाचं योगदान हे डोळ्यासमोर ठेवायचं आपल्याला. अनेक लोकांनी अनेक प्रकारची आश्वासनं दिली. अनेक लोकांनी भूमिपुत्रांपासून तर इथं कामाला आलेल्या माझ्या प्रत्येक परिवाराला अनेक लोकांनी वेगवेगळी आश्वासनं दिली, पण ती पूर्ण कोणी केली नाही. त्या दिवशी मला वाटतं एकत्र आपण सगळेजण होतात. आपा भक्ती शक्ती चौकामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळे प्रश्न आपल्या पक्षाच्या लोकांना विचारले. हे काय नाही झालं, ते काय नाही झालं. अरे ज्या लोकांनी विचारलं आम्हाला त्या लोकांना माझा प्रश्न आहे, 2008 साली शास्तीकर कुणी आणला? रेड झोन ज्या वेळेस या शहरात आलं त्यावेळेस संरक्षण मंत्री कोण होते? 2014 पर्यंत भारतीय जनता पार्टीचा एकही नेता संरक्षण मंत्री नव्हता. 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस 2008 ला हा कायदा झाला त्यावेळेस पालकमंत्री कोण होतं? सत्ता कुणाची होती? अनधिकृत बांधकाम कुणी पाडायला लावलं? ज्या वेळेस तो GR निघत होता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सही करत होता त्यावेळेस डोळे झाकले होते का? जर शास्तीकर आमच्या या शहरातल्या नागरिकांवर तुम्ही लादत होता त्यावेळेस तुम्हाला कळत नव्हतं या शहरातले नागरिक त्यामुळं त्रस्त होतील? डोळे झाकून सह्या करत होते का? अरे हेच ते लक्ष्मण भाऊ ज्यांनी आपल्या सगळ्यांवरचं ओझं कमी करण्यासाठी तुमच्या पक्षाला रामराम ठोकला होता. हेच ते लक्ष्मण भाऊ ज्यांनी शास्तीकर तुम्ही कमी करा, अनधिकृत पाडू नका याच्यासाठी भांडल्याने पक्षात राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी झाले. हेच ते भाऊ. आणि त्या भाऊंच्या अर्धांगणी आता धर्मपत्नी उभे असताना तुम्ही प्रश्न विचारतात कसे? अरे माझ्याकडे यादी आहे. मगाशी आम्ही पंकजाताईंना आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो. पडवळ नगर आणि सुदर्शन नगर मध्ये आम्ही छोट्या छोट्या मिटिंग घेतल्या. त्यावेळेस आम्ही सांगितलं हा अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा प्रश्न कशामुळे निर्माण झाला. हा शास्तीकरला होता त्यावेळेस कोण होतं सभागृहामध्ये? कोण पालकमंत्री होतं? अरे आज मला ठामपणे आणि विश्वासाने आनंद एकदम स्वाभिमानानं सांगावंसं वाटतं या शहरातला सगळा शास्तीकर माफ करण्याचं धोरण, शास्तीकर माफ करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या या महायुतीच्या सरकारने घेतला. 460 कोटी रुपये या शहरातल्या या अनधिकृत बांधकामावरचा या सरकारनं माफ केला. आणि हा जे लोक प्रश्न विचारतायत विरोधी पक्षातले त्यांनी जरा त्या दिवशीचा, त्या अधिवेशनचा ज्या दिवशी आदरणीय देवेंद्रजींनी हा पूर्ण शास्तीकर माफ केला त्यानंतर देवेंद्रजींचं आणि एकनाथजींचं आणि या सरकारचं कुणी अभिनंदन केलं हे जरा त्या दिवशीची क्लिप आणून पहा. स्वतः तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या सरकारचं अभिनंदन केलं शास्तीकर माफ केला म्हणून. जर तो माफ केला नसता तर अभिनंदन कशासाठी केलं असतं? तुमच्या पक्षाचे 2 आमदार म्हणले हा निर्णय फक्त पिंपरी चिंचवड शहरासाठीच केला, तुम्ही बाकीच्यांसाठी सुद्धा करा. अरे म्हणजे हा शास्तीकर फक्त पिंपरी चिंचवड शहरातल्या माझ्या या माता भगिनींचा, माझ्या या कामगार वर्गाचा माफ करण्याचं काम माझ्या सरकारने केलं, लक्षात ठेवा. अनेक काने सांगता येतील. माझ्या भगिनींना, माझ्या या शहरातल्या माझ्या सगळ्या बांधवांना विचारायचंय, हे शहर 30 लाखाच्या पुढे गेलं. अरे या शहराला स्वतःचं पोलीस आयुक्तालय हवंय. या शहराच्या माझ्या भगिनी, माझे विद्यार्थी, माझे सगळे बांधव सुखरूप राहावेत, सुरक्षित राहावेत म्हणून या शहराला पोलीस आयुक्तालय कुणी आणलं? माझ्या सरकारने आणलं, आपल्या सरकारने आणलं. अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण मला ही निवडणूक कुणावर आरोप प्रत्यारोप करण्याकडे न्यायची नाही. ज्या 38 वर्ष लक्ष्मण भाऊंनी आपलं स्वतःचं राजकीय आयुष्य या शहरातल्या प्रत्येक दीन दलिताला, समाजातल्या वेगवेगळ्या बांधवाला दिलं, त्या लक्ष्मण भाऊंकडे बघून आपल्याला या माझ्या भगिनींना मदत करायची आहे. आपल्याला पंकजाताईंचं ऐकायचं आहे. पंकजाताई
या शहरावर स्वर्गीय मुंडे साहेबांचे फार फार मोठे, म्हणजे आता मी सांगू शकत नाही एवढे मोठे काम त्यांची या शहरामध्ये होती. इतकं प्रेम या शहरावर होतं. मी मगाशी सांगितलं ना, अनेक नेते मंडळी मुंडे साहेबांनी याचा हात धरला आणि पुढे निघाले की म्हणत बघ विचारत नव्हते मुंडे साहेबांना पुढे जायचं म्हणून, कारण त्यांना माहिती आहे मुंडे साहेब ज्या दिशेने चालले त्या दिशेला नक्कीच समाजाचा फायदा असणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या गोरगरिबाचा फायदा असणार आहे. या अनुषंगाने प्रत्येक माणूस मुंडे साहेबांचा मागे जायचा. आणि आज सुद्धा पंकजाताई तुमच्या रूपानं मुंडे साहेबांचंच आम्ही दर्शन करतो. आज आम्हाला वाटतं तुम्ही आलाय म्हणजे मुंडे साहेब आले. आज प्रत्येक ठिकाणी मी गेलो पंकजाताईंबरोबर आणि प्रत्येकाने हाच शब्द प्रत्येकाच्या मुखात होता की आज मुंडे साहेबांचं दर्शन आम्हाला तुमच्या माध्यमातून होतं. इतकं प्रेम मुंडे साहेबांवर करणारी लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात. ताई अश्विनीताईंना निवडून द्या म्हणून सांगणाऱ्या पंकजाताई मी आज हात जोडताना पाहिल्यात, कोपरा मीटिंग घेताना पाहिल्यात. का तर माझ्या मराठवाड्यातला माझ्या भागातला माणूस आला इकडं, त्याला सांगितलं पाहिजे ही निवडणूक कुणाच्या भूलथापांवर गेली नाही पाहिजे. ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक समोर आलं पाहिजे. आपण सगळ्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2017 पासून तर 2023 पर्यंत या मला पिंपळे सौदागर म्हणजे पवना नदी कासरवाडीच्या अलीकडनं सांगवी पासनं तर किवळे मामुर्डी इकडं वाकड या परिसरात माझ्या भूमिपुत्रांना जी लोक राहायला आले त्या सगळ्या लोकांना 5 वर्षापूर्वी या एरियाची ओळख लक्ष्मण भाऊंमुळं पूर्ण महाराष्ट्रात देशात झाली. IT हब सारखा आला आणि तिकडे IT हब मध्ये राहणारा कामगार वर्ग त्यांनी राहायला कुठलं शहर निवडलं तर पिंपरी चिंचवड शहर निवडलं. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठला भाग चांगला आहे तर रावेत पासून तर सांगवीपर्यंत सगळा भाग चांगला आहे. हा विचार केला नाही कधी की तिकडं मला मतदान कमी झालंय इकडं मला मतदान कमी झालंय. अरे या शहरात येणारा नागरिक त्याला सगळ्या सुविधा पुरल्या पाहिजे याच्याकरता लक्ष्मण भाऊंनी आपला क्षण वेचला. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, आज आपल्याला कोण काय बोलतं कोण कुणाच्या पद्धतीने प्रचार करतं याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या समोर अश्विनीताईंच्या माध्यमातून लक्ष्मण भाऊच आहे हा डोळ्यासमोर ठेवा आणि अश्विनीताईंना भरपूर मताने निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.